हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला मारहाण करण्यात आलेली होती, तर त्यांच्या बॉडीगार्डने त्यांना उचलून हॉस्पिटलमध्ये नेण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. बघा मित्रांनो पूर्ण व्हिडिओ. हॉस्पिटलमध्ये गेल्याच्यानंतर त्यांना एका नर्सनं तपासायला लागले आणि हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा हात खाली होत नव्हता, असं त्यांचं म्हणणं आहे. मित्रांनो, हा स्टंट आहे की खरंच त्यांना कुणी किडनॅप केलं होतं? या व्हिडिओमागचं सत्य आपण जाणून घेऊया. मित्रांनो, जर त्यांना किडनॅप केलं होतं तर त्यांच्या हातालाच का जर त्यांना किडनॅप केलं होतं तर त्यांचे तीन बॉडीगार्ड कुठे गेले होते? आणि दुसरं कारण म्हणजे मित्रांनो, तिथे CCTV कॅमेरे होते. त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये यांना किडनॅप करण्याचे फुटेज का बरं आले नाहीत? तिसरा मुद्दा म्हणजे मित्रांनो, गाडी जर 160च्या स्पीडनं होती तर त्यांच्या हातालाच का लागलं? त्यांच्या शरीरावरती दुसरे कुठे का जखम नाही आहे? सोशल मीडियावरती ह्या असल्या वेगवेगळ्या बयानामुळे हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला ट्रोल केलं जाऊ लागलं आहे.